जय महाराष्ट्र मित्रांनो, SBI बँकेकडनं एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी आली आहे. SBI फेलोशिपची माहिती तुम्हाला देतोय, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर दर महिन्याला 17,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. 13 महिन्यानंतर प्लस 70,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे इथे वर्षाला तुम्ही 2,91,000 रुपयांपर्यंत कमवू शकताय. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही मेल आहात फिमेल आहात तुम्ही अप्लाय करू शकताय. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्हाला NGO रिलेटेड काम आवडत असेल, समाजसेवा आवडत असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. कारण की SBI फाउंडेशन तर्फे ही वॅकन्सी आहे, इंटर्नशिप आहे, ज्यासाठी आपण अप्लाय करू शकतोय. भरपूर सारे याचे बेनिफिट आहे, डिटेलमध्ये समजून सांगतोय. कारण की बघा, अप्लाय करणं सुरू झालंय. ऑफिशियल SBIच्या वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतोय. अनेकांना बँकांसोबत काम करायचं आहे, पण भरपूर साऱ्या एक्झाम्स असतात, तिथे तुम्ही पासआउट होत नाही, तर इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. कारण की बघा, शॉर्ट टर्मसाठी हे काम आहे, पण भरपूर सारे बेनिफिट इथे असणार आहे आणि तेच तुम्हाला समजून सांगतोय. 7 पानी फॉर्म आहे, तो कसा भरायचा तेही सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, SBI फेलोशिप 2024-25 साठी अप्लाय करणं सुरू झालंय. 13 महिन्यांचा हा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये आपण भरपूर साऱ्या NGOज आहे त्यासोबत SBIने टायअप केलेला आहे. मग तुम्हाला महाराष्ट्रातले भरपूर सारे गावं झाले, जसं की तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये पाणी फाउंडेशन कशा प्रकारे काम करतं, तशा प्रकारे इथे आपल्याला काम करायची संधी मिळते. म्हणजे गावात भरपूर साऱ्यांचे प्रोजेक्ट चालू आहे, जसं एज्युकेशन झालं, हेल्थ झालं किंवा मग बिझनेस झाला, असे अनेक सारे प्रोजेक्ट्स आहे, त्यावर आपल्याला काम करायला मिळतं. भरपूर चांगली सॅलरी मिळते, सर्टिफिकेट मिळतं. मग याचा फायदा काय होणार आहे? कारण की बघा, आपण जर इथे अप्लाय करणार आहोत, 13 महिने आपल्या आयुष्यातले आपण देणार आहोत, तर इथे एक तर म्हणजे आपलं स्टायपेंड चांगलं मिळतं, बोनस 70,000 रुपयाचा आपल्याला मिळतो. प्लस तुम्ही जर सिव्हिल सर्व्हिसेस गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करताय आणि तुम्ही जर हे सर्टिफिकेट तिथे दाखवताय, मी प्रॅक्टिकली वर्क केलंय गावामध्ये जाऊन, तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. कारण की एक चांगला इम्पॅक्ट पडतो. दुसरं, भरपूर सारे NGO आहे, तिथे तुम्हाला काम करायची संधी मिळते. तिसरं, या सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुम्ही स्वतःची NGO सुद्धा सुरू करू शकताय. त्यामुळे भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे आणि अशाच भारी भारी करिअर अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आणतोय. आता डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती समजून सांगतोय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय. की 1 ऑगस्टपासून हे सुरू होत आहे, पण अप्लाय आत्ताच करायचं आहे. त्यामुळे जे पण तुमचे मित्र आहे ज्यांना या रिलेटेड आवड आहे, नक्की शेअर करा. तर मित्रांनो, SBI यूथ फॉर इंडिया फेलोशिप 2024-25 ची माहिती देतोय. अप्लाय करणं सुरू झालंय. स्टार्ट डेट 1 ऑगस्ट 2024 आहे, म्हणजे तेव्हापासून ही फेलोशिप चालू होणार आहे. पण अप्लाय आपल्याला आत्ताच करायचं आहे. 13 महिन्याचा हा फुल टाइम प्रोग्राम आहे आणि सगळी माहिती ती दिली आणि भरपूर सारे प्रोजेक्ट्स आहे, त्यावर आपण काम करू शकतो. जसं की बघा, मागच्या वर्षीची जी बॅच होती तिथे बघा भरपूर साऱ्या जणांचं सिलेक्शन झालं होतं. तर अशा प्रकारे SBIचे जे चेअरमन्स वगैरे आहे, मोठे मोठे लोक आहे, NGOचे लोक आहे, त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायला मिळतं. ही मागच्या वर्षीची बॅच आहे, ही 2021-22ची बॅच आहे. तुम्ही जस्ट गुगल करा, ही बघा यांची 10वीची बॅच होती, ती होती. अशा भारी भारी ठिकाणी तुम्हाला राहायला मिळतात, गावाकडे जायला मिळतात, समाजसेवा करायला मिळते, प्लस तिथे स्टायपेंड मिळतो आणि अनेक साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे. तर बघा, ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, बी अ फेलो दॅट मेक्स अन इम्पॅक्ट. मागच्या वर्षी पण मी हा व्हिडिओ बनवला होता 2023-24 साठी आणि 2 जणांचं सिलेक्शन झालं होतं. त्याचं मी स्क्रीनशॉट आपल्या टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्रामवर सुद्धा टाकले होते. तुम्हाला माहितच असेल, जे आपले जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे. ओके, त्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी असते. बघा, ही विद्यार्थी जशी प्रकारे या मुलांना शिकवते आहे, वेगवेगळे डोमेन्स आहे, म्हणजे हेल्थ रिलेटेड असू शकताय, बिझनेस रिलेटेड असू शकताय, वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड असू शकताय. तिथे जाऊन आपण अशा वेगवेगळ्या गोष्टी करतो. जसं की बघा, SBIचा इथे बोर्ड लावलाय. अशा अनेक गोष्टी आपल्याला करायला मिळतात. जसं की पाणी फाउंडेशनचं काम असतं, वॉटर रिलेटेड, कारण की आता पाण्याची समस्या वाढणार आहे. असं म्हटलं गेलं की मागच्या वर्षी पाऊस कमी पडला होता, त्यामुळे अशा अनेक साऱ्या गोष्टी आहे. बिझनेस रिलेटेड आवड आहे, फेस्टिवल रिलेटेड आवड आहे, अशा अनेक साऱ्या गोष्टी तुम्ही या गावाकडे पोहोचू शकताय आणि एक इम्पॅक्ट टाकू शकता आहे, अशा प्रकारचं आहे. तर इथे बघा, तुम्ही प्रोजेक्ट जर बघितले, जस्ट प्रोजेक्ट्सवर मी क्लिक करतो आणि बघा कुठले कुठले प्रोजेक्ट्स आहेत. जसं की एज्युकेशन तुम्हाला शिकवायला आवडत असेल तर गावाच्या मुलांना लॅपटॉप कसा करायचा किंवा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकताय. ओके, त्यानंतर वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड तुम्हाला आवड आहे, ते तुम्ही शिकू शकताय. आणि असं नाही की यासाठी तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे, टोटली तुम्ही फ्रेशर्स आहात तरी करू शकताय. मग बघा, कुठल्या कुठल्या ठिकाणी हे प्रोजेक्ट आहे. बघा, एज्युकेशन रिलेटेड त्याची माहिती दिलेली आहे, वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड कुठे कुठे आहेत त्याची माहिती दिलेली आहे,
त्यानंतर बघा इथे हेल्थ रिलेटेड आहे, तिथे तुम्ही करू शकताय. सेल्फ गव्हर्नन्स रिलेटेड आहे, तिथे तुम्ही करू शकताय. अनेक ठिकाणी आहे, जसं तुम्हाला बघा, जसं गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, बंगाल आहे, तामिळनाडू आहे, अशा अनेक ठिकाणी असणार आहे. बघा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन या रिलेटेड आहे, सोशल एंटरप्रेनरशिप या रिलेटेड आहे, अनेक सारे फूड सेफ्टी रिलेटेड आहे, वॉटर रिलेटेड आहे, जे तुम्ही इथे इझिली अप्लाय करू शकणार आहात. ओके, आणि या प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायला मिळणार आहे. टेक्नॉलॉजी रिलेटेड तुम्हाला आवड आहे तर त्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला इथे काम करायला मिळणार आहे. ओके, आता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. पण बघा अप्लाय करणं थोडंसं अवघड आहे, कारण की बघा टोटल 1 नाही 2 नाही 7 पानी फॉर्म आहे आणि तेच तुम्हाला सांगतो आहे. ओके, प्रोजेक्ट तुम्हाला कळले आहे. आता नेमका कोण कोण अप्लाय करू शकते आणि सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला सपोर्ट का मिळणार आहे. तर बघा मंथली अलाउन्स 15,000 रुपये मिळणार आहे, प्रति महिना 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला राहणं खाणं सगळं मिळतं. ओके, प्लस 1,000 रुपयाचं तुम्हाला ट्रॅव्हल अलाउन्स मिळणार आहे, म्हणजे इकडून तिकडे जायला लागलं तुम्हाला गावातल्या गावात तर त्याच्यासाठी मिळतोय. मोस्टली हा खर्च यांच्यातर्फेच असतो, त्यामुळे 1,000 रुपये तुमचे वाचून जातात. दुसरं म्हणजे 1,000 रुपये तुम्हाला काही प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय, मग पेन पेन्सिल घ्यायचे, स्टेशनरी घ्यायची, काही गोष्टी घ्यायच्या आहे, त्यासाठी दर महिन्याला 1,000 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला मिळणार आहे. प्लस जेव्हा तुम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करतात तर तुम्हाला इथे अलाउन्स मिळतो 70,000 रुपयांचा, म्हणजे 15 + 1 + 1 म्हणजे हे 17,000 रुपये 13 महिन्यांसाठी, आणि 13 महिने पूर्ण झाल्यानंतर 70,000 रुपये प्लस मिळणार आहे, म्हणजे 2,91,000 रुपये आपल्याला इथे मिळतात. प्लस आपल्या घरापासून ज्या ठिकाणी आपल्याला हे पाठवतात त्या ठिकाणी 3 AC ट्रेन तिकीट आपल्याला मिळतात, म्हणजे घरापासून तर त्या ठिकाणी जायपर्यंतचा सगळा खर्च जो आहे ट्रॅव्हल एक्सपेन्स आहे हे करतात. प्लस आपल्या हेल्थ इन्शुरन्स, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा इथे प्रोव्हाइड केली जाते. प्लस इथे सपोर्ट काय बघा, टॉप लेवलचे ज्या NGO आहेत त्यांच्यासोबत आपल्याला इथे राहणं आणि सेफ्टी वगैरे सगळं मिळतं. कारण की NGO तुम्ही बघितलं असेल भारतामध्ये अनेक साऱ्या NGO काम करतात, जसं की बघा अंबानींची आहे, नीता अंबानीची, अशा अनेक साऱ्या NGO आहे, त्यांच्यासोबत तुम्हाला सुद्धा काम करायला लागू शकते. भरपूर सारे पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळतं, एक्सपिरियन्स मिळतं, ट्रेनिंग मिळतं, मेंटरशिप मिळतं, अशा अनेक सारे सपोर्ट तुम्हाला मिळतात. आता कुठले कुठले यांचे पार्टनर्स आहेत तर बघा इथे पार्टनर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल कुठले कुठले NGO आहेत. बघा ASA आसा म्हणून एक NGO आहे, हे आहे. त्यानंतर बघा ही एक NGO आहे. त्यानंतर बघा अनेक साऱ्या NGO आहे यांच्यासोबत. यापैकी कुठली NGO वेगवेगळ्या डोमेनवर वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करते, जसं की बघा ग्राम विकास झालं, समाज प्रगती, सहयोग झालं, त्याच्यानंतर सेवा भारत झालं, सेवा मंदिर झालं, द आंट झालं, अशा अनेक मोठ्या NGO आहे यांच्यासोबत तुम्हाला इथे काम करायला मिळणार आहे. आणि राहणं खाणं आणि यांचे पण टीम मेंबर्स असणार आहे. जसं की तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं SBI यूथ फॉर इंडिया फेलोशिप तर अनेक NGO सोबत जे मागच्या वर्षी जे मुलं काम करत आहे त्यांचे पण तुम्हाला इथे फोटो बघायला मिळणार आहे. बघा अनेक सारे NGO साठी काम करत असतात. बघा असे विद्यार्थी आहे यांच्यासोबत तुम्हाला इथे फोटो वगैरे सगळं मिळतं. ओके, आता अप्लाय कसं करायचं ते पण सांगतोय. जस्ट इथे बघा दिले ॲप्लिकेशन प्रोसेस, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कशा प्रकारे सगळे बेनिफिट आहे ते पण तुम्हाला इथे समजणार आहे. आता सगळ्यात आधी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर 21 ते 32 तुमचं वय पाहिजे, म्हणजे तुमचा जन्म 2 ऑगस्ट 1992च्या नंतर झालेला पाहिजे किंवा त्या दिवशी झालेला पाहिजे आणि 1 ऑक्टोबर 2003च्या आधी झाला पाहिजे. म्हणजे तुमचं वय 21 ते 32 आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. बॅचलर डिग्री तुमची झाली पाहिजे इन एनी डोमेन, सायन्स, कॉमर्स, आर्ट झालंय, फार्मसी झालंय, मेडिकल झालंय, लॉ झालंय, MBA झालंय, बिझनेस रिलेटेड झालंय, कुठल्याही डोमेनमधून तुम्ही शिकलेला आहात, कारण की वेगवेगळे प्रोजेक्ट आणि सगळ्यांसाठी इथे संधी असणार आहे. ओके, आणि मेल आहात फिमेल आहात दोघं अप्लाय करू शकताय. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचं सुद्धा इथे सपोर्ट आहे, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ॲप्लिकेशन कसं करायचं तर 2 स्टेजेसमध्ये असतात. पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. मग इथून आपण अप्लाय करणार आहोत. त्यानंतर आपला इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपलं शॉर्टलिस्टेड होतं. आता हे 1 ऑगस्टपासून चालू होणार आहे, त्यामुळे जवळपास जुलैपर्यंत तुमचे फॉर्म भरण्याचं चालू आहे. त्या आधीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. फायनल सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो, त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते आणि तुम्ही इथे काम करतात. ऑन बोर्डिंग कशी होते त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे आणि सपोर्टबद्दल तर तुम्हाला मी सांगितलंच आहे. ओके, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही होम पेजवर जरी आलात तरी तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. आत्तापर्यंत किती झाले, किती विलेजेस त्यांनी कव्हर केले, किती स्टेटमध्ये काम केलं आहे. आत्तापर्यंत 580+ तुम्ही जसे अप्लाय करणार आहे तशा जे आहे SBI यूथ फॉर इंडियामध्ये जॉईन झालेले आहे आणि किती लोकांच्या लाईफवर यांनी इम्पॅक्ट पाडलेला आहे ते पण तुम्हाला दिसून जाईल. तुम्ही जस्ट इथे फोटोजवर क्लिक केले तरी तुम्हाला यांच्या ज्या सक्सेस स्टोरीज आहे ते दिसून जाईल की किती लोकांसाठी यांनी चांगलं काम केलेलं आहे. ओके,
आता अप्लाय कसं करायचं, तर बघा हा 7 पानी फॉर्म आहे, अगदी सोपा फॉर्म आहे, लहान मुलगा पण भरू शकतोय, म्हणजे तुम्ही 7वी 8वीचे आहे तरी भरू शकताय, सोपा असतो. जस्ट तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, म्हणजे OTP येईल तो टाकून व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्यानंतर तुमचा व्हॉट्सअप नंबर, पासवर्ड तुम्हाला क्रिएट करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर तुमचा जन्म कधी झाला आहे ती तारीख टाकून घ्यायची आहे, मेल आहात फिमेल आहात टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा मॅरिटल स्टेटस म्हणजे लग्न झालं आहे का नाही झालं आहे ते टाकून घ्यायचं आहे. सिटिजनशिप कुठल्या सिटीजमधून आहात ते टाकून घ्यायचं आहे. ओके, करंटली कुठे राहतात ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे सोशल मीडिया प्रोफाईल असेल ते टाका, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं शॉर्टलिस्टेड हे जर करणार आहे, मग सोशल मीडियावर तुम्ही काय करतात, तुम्हाला समाजसेवेची आवड आहे का, एनजीओ रिलेटेड काम करायला आवडेल का, गावाच्या रिलेटेड तुम्हाला आवड आहे का, नाही तर तुम्हाला गावा रिलेटेड एकदम नाही आवडत तशा गोष्टी, मग तुम्हाला इथे ऑलरेडी सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही चांगले आहात, तुम्हाला समाजसेवा करायला आवडते, तर अशा रिलेटेड जर तुम्ही फॉर्म भरताय तर सिलेक्शन होणं जास्त इझी जाणार आहे. मग तुमची लँग्वेजेस कोणती आहे, जर तुम्ही ते मराठी टाकताय तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळतात, हिंदी टाकताय तर उत्तर भारत मिळतं, इंग्लिश वगैरे टाकताय तर दक्षिण भारत वगैरे मिळतं. अशा प्रकारे अनेक सारे प्रोजेक्ट्स आहेत त्यावर तुम्हाला इथे मिळतात. तुम्ही ॲड लँग्वेजेस करू शकताय, जेवढं जास्ती ॲड लँग्वेजेस कराल तेवढी जास्त तुम्हाला इथे मदत होणार आहे. त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचं जे पेज आहे त्यावर तुमची शैक्षणिक माहिती विचारली जाते. तिसरं जे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्यानंतर गावा रिलेटेड आवड आहे का असे 4-5 प्रश्न आहे, त्याची उत्तर तुम्हाला द्यायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करताय. अप्लाय केल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं, मग इंटरव्ह्यू होतो आणि SBI सोबत तुम्ही काम करू शकताय आणि अशा प्रकारे तुमची बॅच येणार आहे. अनेक जणांसाठी मी जॉब अपडेट आणतोय पण सिलेक्शन होत नाही आहे, बिझनेस आणतोय पण फंड नाही आहे. मग अशा ठिकाणी अप्लाय करा जिथे कॉम्पिटिशन कमी आहे आणि आपल्यामुळे आपण लोकांचं भलं तर करतोच आहे, सोबत पैसे सुद्धा कमवतो आहे, सर्टिफिकेट सुद्धा मिळत आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.